25 लाईव्ह भालवणी प्रोपरायटर दिलदार भोसले डीबी। मॅचला सुरुवात होते। जांभूळ संघाने प्रथमतः नाणेफेक कौल जिंकलेला आहे आणि पहिल्या चेंडूपासून बक्षीस जे आहे का नाही 3 षटकाराचं ते कंटिन्यू आहे पहिल्या दिवसापासून बरं का। पण आजपर्यंत 3 षटकाराचं पारितोषिक फलंदाजाच्या खात्यावरती गेलं नाही। नगरसेवक नगरपालिका पंढरपूरचे सन्माननीय लखनदादा चौगुले मित्र परिवार फाउंडेशन भालवणी मधून पारितोषिक येते आणि मैदानामध्ये पहिली जोडी दाखल होते। एका बाजूला एजे एका बाजूला जाकीर। जांभूळ संघ आता ग्रामीण भागाचा विषय जर म्हणलं तर जांभूळलाही ग्रामीण टुर्नामेंट होतात बरं का। पण त्यामध्ये तालुकास्तरीय जिल्हास्तरीय खेळाडू सामील असतात। पण भालवणीमध्ये बघितलं तर काजी मैदानावरती 2026 ला जी स्पर्धा भरवली ती ग्रामीणच्या खेळाडूसाठी वाव आहे। त्यानंतर काल एक करकम त्या भागातला संघ आला होता जे हनुमान चषक शेवत्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने भरवायचे पण आता काही काळानं खंड झालेला आहे। तर त्याही शेवते गावावरून पाटील साहेब आले आजच्या दिवसासाठी भालवणीचा खास सामना बघण्यासाठी। आज नक्कीच पाटील साहेबांचे मनापासून मी स्वागत करतो कारण जय हनुमान चषक शेवत्यामध्ये भरवताना त्यांचंही सर्वांचं नाव येतं। तर जाऊया मैदानाकडे। पारितोषिक मैदानामध्ये आलेले आहेत। आजच्या सत्रात पहिल्या दिवशी जो संघ गेला पिशेवाडी, त्यानंतर दुसरा संघ गेला तो म्हणजे वेळापूर आणि तिसरा संघ गेला तो म्हणजे काल मैदानामध्ये पळशी संघ आणि आज चौथा मसवडच्या तिकडची पळशी बरं का, इथली पळशी नाही पंढरपूर मधली दाशी पळशी या गावचा संघ जो आहे तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे। आणि मित्रांनो आजचा जो संघ असेल तो मात्र जांभूळ असेल की भालवणी असेल, आज दुसऱ्या मॅच साठी आपण आणि आज प्रत्येक षटकार चौकाराला गीत लावली जातील। डीजी एजे अर्जुन माने कमिटीमध्ये त्यांचे नाव इन्व्हॉल्व आहे। दादा इनामदार पाठीमागं मला वाटतं तंबू मध्ये सजायला लागलेले आहेत। आज मैदानामध्ये चांगली मॅच पाहायला मिळते पहिली, कारण जांभूळ वर्सेस भालवणी युवा सम्राट भालवणी युवा सम्राट चषक 2026। हा आज काल मी उपस्थित दिली होती, थोडी बातचीत पण झाली होती विलास लाले साहेबांची माझी। डॉक्टर लाले साहेब म्हणजे नक्कीच आपलं क्लिनिक आपला व्यवसाय आणि क्रिकेट। मुंबई पोलीस सन्माननीय आदेश साहेबांचं इथं आगमन होत आहे। आदेशजी इंगोले साहेब त्यांचं इथं आगमन होत आहे। कमिटीकडून त्यांचं मी स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। सामन्याला सुरुवात करूया। सामना चालू होतोय। स्ट्राइक वरती खेळतोय जाकीर, नॉन स्ट्राइक वरती खेळतोय एजे। जांभूळ संघाच्या दिशेने गोलंदाजीसाठी मला वाटतं ऑफ साइडला आहेत महावीर सर आणि ऑन साइडला आहेत त्यांचे सहकारी मित्र। गोलंदाजीसाठी अहमद वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक राऊंड द विकेट समोर आहे जाकीर निघालेला गोलंदाज। टाळ्या वाजवा मित्रांनो एकदा जोरदार सर्वांनी। पहिला बॉल एबीसीडी फुल टॉस भिरकावलाय सरळ लॉंग लेगच्या दिशेमध्ये। क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। धावचीची संधी मिळाली असती मैदानामध्ये पण 2 धावा काढण्यासाठी चुकत नाही दोन्ही फलंदाज आणि या 2 धावेनी संघाचं खातही खोललंय आणि 2 धावा मैदानामध्ये। 7,500-7 हजार लोकांनी ही स्पर्धा अनुभवलेली आहे पाहिलेली आहे। नो बॉल फ्रीट, उघडा डोळे बघा नीट, येते फ्रीट। 3 धावा झाले असतील मित्रांनो, 3। आता मात्र गुडलँड स्पॉटचा चेंडू आहे, थोडा आपसूकच्या दिशेने खेळायचा होता
बॅट आडवी फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. आहे तिथंच धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सामना मैदानात चालू झालेला आहे. दुसऱ्या चेंडूचा पतंग झालेला आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अहमद सरांचा. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. यावेळेस पंचांनी अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वरती. 4 धावा मैदानातून बाहेर आलेल्या आहेत. जाकीरच्या बॅटमधून 3, काही वाईटच्या, काही संघाच्या धावा, तब्बल 4 धावा मिक्स झालेल्या आहेत स्कोर पटावरती. प्रति हा चेंडू खोल टप्प्याचा पाठीमागं खेळायचा आहे. दरम्यान यावेळेस पंचांचा निकाल माझ्याकडे येतोय. बोटवरती केलंय पंचांनी आणि यावेळेस बॅक टू द पेव्हिलियनला यावं लागतं. जाकीर तांबोळी पहिल्या विकेटसाठी मैदानातून बाहेर येत आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. सुरुवात इतकी सुंदर झाली होती. 2 धाव्याने सुरुवात केली होती जाकीरने, पण या चेंडूचा मोबदला देता आला नाही. खराब चेंडू होता. पाठीमाग मात्र शतरक्षक सजवलेला होता. शतरक्षकांना न चूक करता यावेळेस मग अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपला गेला. जांबूड वर्सेस भालवणी या दोन्ही संघामध्ये युवा सम्राट चषकातला हा पहिला सामना आजच्या सत्रामधला. नक्कीच मैदानात पहिला दावेदार जाकीर. पहिल्या जवळजवळ मला वाटतं 5-7 वर्षाच्या पलीकडे जाकीर तांबोळी म्हणजे एक विराट कोहली सारखा फलंदाज होता मैदानात. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चुकला जातोय. जखमी वाघ मैदानामध्ये. झेल सुटलाय. झेल मैदानामध्ये सुटलाय. ज्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय की तू मॅच विनर पारी खेळू शकतो. 6 धावा आल्यात स्कोर पटावरती. वैभव मोर्या स्पोर्ट पाहत पाहत आपण क्रिकेटही खेळता. प्रति खेळाडून प्रति प्रेम आहे खेळावरती. पुढचा चेंडू अहमदचा. हा चेंडू लेग साईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खवळलेला आहे. खेळून काढलेला आहे चेंडू एका धावेसाठी. पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज आपल्या कामाचं नक्कीच स्वरूप मैदानात मांडताना 2 धावेचं. या 2 धावेच्या साह्याने धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलेले आहे. 2 चेंडू अहमदचे अजून येणं बाकी आहे. जांबूड संघाकडून बघितलं गेलं तर जुने खेळाडू. आता जुने खेळाडू म्हणलं तर मला महावीर सरांचं नक्कीच आठवण येईल की महावीर सरांच्या मार्गदर्शनाखाली, अहमद सरांच्या मार्गदर्शनाखाली बरेच खेळाडू घडलेले आहेत. पण इकडे डॉक्टर लाले साहेब बसलेले आहेत की या संघाला घडवण्याच्या पाठीमागे त्यांचा फ्लाइट आहे. काय पॅडल स्वीप खेळाय. जबरदस्त, लवली, सुपर लवली फिल्डिंग. वाह, जबरदस्त फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि निकाल बऱ्याच वेळानंतर कमी पडतोय कुठेतरी रनिंग मध्ये खेळाडू. आणि यावेळेस ही दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. आणि आता मैदानामध्ये दादा इनामदार येत आहेत भाळवणी संघाकडून. दुसरा खेळाडू तंबूमध्ये युवा सम्राट भाळवणी संघाकडून दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर आलेला आहे. वैभवने गडबड केली दुसऱ्या धावेला. पण मित्रांनो, एका धावेची किंमत एवढी आहे. 5 चेंडू 9 धावा 2 विकेट. अहमद नक्कीच चांगल्या गोलंदाजीचं चित्र मैदानामध्ये सजवलं जात आहे. 41,000 रुपयाची स्पर्धा, प्रतिदिवस मान्यवरांची उपस्थिती. विजयदादांनी काल आपल्या स्पर्धेला भेट दिली. ही स्पर्धा ग्रामीण मधल्या खेळाडूंसाठी यशस्वी करून द्या. बाकीचं पुढच्या टुर्नामेंटचं ही आपण नियोजन आयोजन करू. एक दिवशी बसल्यानंतर 1 लाखाची स्पर्धा याच मैदानावरती पुढच्या काळामध्ये येण्याची शक्यता आहे. तर यावेळेस दादा इनामदार मैदानामध्ये गेलेले आहेत. स्ट्राईक वरती पुढच्या चेंडूचा सामना करतील. पुलटा चेंडू घुटना वाकवलेला आहे. गॅप मध्ये चेंडू टोलवलाय. स्क्वेअर लेगला चाललाय. चेंडू फरार. पहिला चौका आलाय दादा इनामदारच्या बॅट मधून. पॉवरफुल, बल्कि सुपर पॉवरफुल. 4 धावा मैदानात बाहेर आल्या. 13 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकाचा सामना असेल. 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. पंचांचा निकाल अंतिम असेल. 13 धावा प्रति षटकाला. 13 धावा मैदानात बाहेर आलेल्या आहेत युवा सम्राट भाळवणी संघाकडून. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण एक हुशार गोलंदाज, संयमी गोलंदाज, क्रिकेटवरती प्रेम, क्रिकेटच्या प्रति
हा यावेळेस नक्की चेंडू ऑन साईडला बाहेरचा खेळाडू जर एखादा तुमच्या संघामध्ये निघाला तर तुम्हाला त्या खेळाडूचं प्रति भोगावं लागेल बरं का सर. टीम डिफार केली जाईल. आजच्या सत्रामध्ये दिलेला हा निकाल असेल. चांगला चेंडू यावेळेस घुटना वाकवलेला आहे. गॅपमध्ये चेंडू लॉंग लेग फाईन लेगला चाललेला आहे. पुढे चेंडू पाठीमागं सीमारेषा फोडतोय. यावेळेस मात्र चेंडू बाउंड्री बाहेर. वेगवान, ताकदवार, सुपर पॉवर. यावेळेस सनी देवलचा घातक मैदानात बाहेर आलेला 4 धावेचा करारा स्ट्रोक. कॅप्टनला माझी विनंती आहे बरं का, बाहेरचा जर एखादा खेळाडू असेल तर तुम्ही त्यांना इनफॅक्ट म्हणून 30 पावलाच्या आतमध्ये आणि ऑब्जेक्शन घ्यायचं असलं तर आत्ताच घ्यायचं बरं का. त्यानंतर सामना संपला एकदा की परत नाही बरं का. सगळ्या संघाला तेवढंच. यावेळेस चांगला चेंडू पुढे आपण पाहतोय. पंच 1 मिनिट, 1च मिनिट. महावीर सर, आपले खेळाडू एका गावचे आहेत, एक गावची टीम आहे ना. हेमंत सर, कुठल्या खेळाडूवर आता कुणा वैभव कुठल्या खेळाडूवर ऑब्जेक्शन घ्यायचं तुम्हाला? कुंडलिक जगताप यांच्यावर. महावीर सर, अहमद सर, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की डिफार संघ केला जाईल. एकदा तुम्ही काय करा, चर्चा करा. परत एकदा सामना संपला की परत कुठल्याही संघाचं ऐकलं जाणार नाही. कमिटीचाही संघ असला तरी सुद्धा आताच पहिल्यांदा तुम्ही सगळं काय ते व्यवस्थित करून घ्या. क्लिअर असेल तर सांगा, नाहीतर अपोजिट संघाला विन दिली जाईल. सन्माननीय जावेद सर यांची इथं उपस्थिती होत आहे. तर जावेद सरांना माझी विनंती आहे, व्यासपीठाकडे यायचं आहे. आज मला वाटतं 1 दिवस अजून बाकी आहे, पण वाढदिवस आहे परवा दिवशी. उद्याच्याला, नक्कीच उद्याच्याला जावेद सरांचा वाढदिवस आहे. ॲडव्हान्स मध्ये जावेद सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. युवा सम्राट टीमचे हुनहार क्रिकेटर, बाळोनी गावचे सुप्रसिद्ध व्यावसायिक, युवा पिढीचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना ओळखलं जातं. जावेद मुजावर यांचं आगमन होतं. मी कमिटीकडून त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कमिटी स्वतः आहेत आणि या भाळवणी भागामध्ये ज्यांच्याकडे अगदी स्वाद केशर आंबे मिळतात याचेही सुप्रसिद्ध व्यापारी, व्यापारी म्हणता येत नाही, सुप्रसिद्ध डीलर, बागाजदार, एक प्रगतिशील बागाजदार. तर यावेळेस चेंडू चांगला टाकला महावीर सरांनी. महावीर म्हणजे एक छोटा पटाका धमाका मोठा जुना खेळाडू, एक उत्कृष्ट खेळी मैदानामध्ये करण्यासाठी असणारा सज्ज खेळाडू. प्रत्येक वेळेस क्रिकेटसाठी अख्खा आयुष्य क्रिकेटवरती अर्पण केलं. यावेळेस चेंडू सरळ जातोय. काय जबरदस्त खेळलाय, सुटलाय झेल, कॅच पकडला असता. दादा इनामदार मैदानामध्ये एक आक्रमक रूप दादा इनामदारने घेतलेलं आहे. प्रति चेंडूला संघाची धावसंख्या वाढवण्याच्या पाठीमागं एक चेंडू शिल्लक आहे अजून मैदानामध्ये. 19 धावा आले स्कोर पटावरती. साठी पुढील चेंडू फुल टॉस. यावेळेस बॅटवरती प्रॉपर टायमिंग नाहीये. गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. पळून धावा मैदानामध्ये निघत आहेत. तेवढ्या मैदानात आत आलेले आहेत 20. 2 षटक, प्रति षटकाला 10, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. जबाबदारी दादा इनामदार या फलंदाजावरती आहे. अर्धशतक असेल की मैदानामध्ये दादा इनामदार. बघूया. स्पर्धा ही आपल्या होम ग्राउंडची आहे, स्पर्धा ही तुमच्या मैदानावरची आहे. दररोज प्रॅक्टिस करत असताना कुठंतरी मैदानाची माहिती मिळत असताना एखादा बॉल जर खराब आला तर मैदानाच्या बाहेर पाठवायचा प्रश्न त्यांच्या समोर उत्तर असेल. काय आहे बघूया. 3ऱ्या षटकातला गोलंदाज कोण असेल? स्ट्राइक वरती एजे.
2च मिनिटांमध्ये तथा सन्माननीय विजयदादा यांचे इथं आगमन होते. सामना पाहण्यासाठी येत आहेत, त्यांचे मनापासून मी आभार मानेल. पुढचा चेंडू मात्र कंटिन्यू गोलंदाजीमध्ये अहमद सरांकडे दिलेला आहे. समोर जे षटकात कमीत कमी 25-30 धावा मैदानामध्ये जोडणं गरजेचं आहे युवा सम्राट भाळवणी संघाला. प्रति पुढचा चेंडू, चांगला चेंडू यावेळेस हुक केलाय. काय जबरदस्त लॉक केला चेंडू, पॉवरफुल लॉक स्ट्रोक यावेळेस. जिगरबाज जिगरा 6 धावा यावेळेस, 6 धावेने छलांग मारलेले 26 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. एक षटकार आलेला आहे. कंटिन्यू 500 रुपयाचं 3 षटकाराचं पारितोषिक आहे. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भाळवणी एक मैदानात बाहेर आलेला आहे. कोण असेल दावेदार पारितोषिकाचा मालक? आजच्या दिवसामध्ये कंटिन्यू पारितोषिक असेल बरं का 500 रुपयाचं. प्रत्येक 6 ला 101 रुपयाचं पारितोषिक जावेद मुजावर यांच्याकडून. इथनं पुढचं समीकरण असेल बरं का, प्रत्येक 6 ला 101 रुपयाचं पारितोषिक का. हे जे सुरुवात झालेली आहे यावेळेस, ओ हो 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 हो, ब्रँडेड कॅच, ब्रँडेड मॅच, क्लास. जावेद मुजावर यांचं 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे एजेच्या खात्यावरती. आणि आता 2 षटकार गेलेले आहेत. एक षटकार जर मारला तर नगरसेवक लखनदादा चौगुले यांचं 1100 रुपयाचं पारितोषिक मैदानात येणार. एजे आता मैदानामध्ये भावा तुझी हवा. आता 3ऱ्या दिवसापर्यंत 1100 रुपयाचं पारितोषिक कुणाच्याही खात्यावरती गेलं नाही. जाणार का एजेच्या खात्यामध्ये? वा, थोडासा चेंडू खाली राहतोय, मैदानाला चिटकून चाललेला आहे. पळून धावा काढायच्या. पोलला थटल्यानंतर ताराला थटून जर झेल झाला तर आउट असेल. धावसंख्येमध्ये वाढ, 34 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. युवा सम्राट भाळवणी आज पारितोषिक जवळ आलं होतं, पण एजेने मात्र ते उंबरट्यावरून पाठीमागे ढकललेलं आहे. अहमद सरांचा पुढचा चेंडू सामना करतो एजे. 34 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 13.60 रन रेट मैदानामध्ये येते प्रति षटकाला बघितलं गेलं तर. पण आता 3 चेंडू अजून बाकी आहेत या षटकातले. पॉवरफुल यावेळेस चांगला चेंडू क्लिक केलाय, फक्त बॅकफुटला जाऊन. लॉंग लेगच्या दिशेमध्ये फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेला चेंडू जातोय. स्क्वेअर लेग क्रॉस लाईन मध्ये चेंडू अडवला जातोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच पाहतोय आपण थोडीशी धाव मैदानामध्ये येते. 35 धावा स्कोर पटावरती. 2 चेंडू अहमदचे येणं बाकी आहेत. अजून सुरुवात केली होती अहमदने, 2 विकेट घेतल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दबाव मोठा निर्माण केला होता, पण एजेने आणि दादाने मात्र दबाव बाहेर सोडला. यावेळेस चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेमध्ये. वाह वाह, उणा उणा, जबरदस्त फटका. यावेळेस धावसंख्येमध्ये वाढ, 41 धावा आल्या तर स्कोर पटावरती. महावीरने षटक टाकलं, तेही चांगलं मैदानामध्ये. त्यानंतर वापसी केली अहमदने. पहिल्या षटकामध्ये अगदी गुड गोलंदाजी, पण या षटकामध्ये कमीत कमी धावा जास्तीत जास्तीपर्यंत मैदानातून येत आहेत. अप्रतिम चेंडू. यावेळेस चेंडू लॉंग ऑफला खेळून काढलाय. काही काळ चेंडू हवेत आहे. नो मॅच लाईन मध्ये पहिला टप्पा, क्षेत्ररक्षकाच्या हातात दुसरा टप्पा. दादा इनामदार पुन्हा एकदा गती लावत आहेत रनिंग मैदानामध्ये. आणि धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 2 ने वाढ होते. जवळजवळ 43 धावा स्कोर पटावरती आलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अजून 12 चेंडू मध्ये प्रति षटकाला 14 म्हणजे मध्यम गतीचं रन रेट या मैदानाच्या हिसाबामध्ये चाललेलं. पाण्याची टॉयली मैदानामध्ये गेलेली आहे. 43 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 41,000 रुपये ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी. एक बंपर प्राइज दिवाळीचा बोनस म्हणून. नक्कीच काही वाईट नोब असतील याच्यामध्ये येऊ शकतात. वैयक्तिक पारितोषिक आहेत. जबरदस्त स्पर्धा मैदानात 4थ्या दिवसाकडे सुद्धा. आज कुठला हाप असेल, एकतर नक्कीच जांभूड असेल की भाळवणी असेल, दोन्ही संघामध्ये सामना मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट चालू आहे. 12 चेंडूचा सामना अजून मैदानातून येणं बाकी आहे भाळवणी संघाकडून.
अहमद सर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी आपली 2 षटकाची संपवून नक्कीच एक चांगले षटक जवळजवळ 36 धावा खर्च करत 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलेला हा गोलंदाज अहमद. आता मात्र गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय की थोडं परिवर्तन केलं जात आहे. तगडा स्ट्रोक यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू पुसपुल करायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये विसावतोय. या चेंडूवरती गोलंदाज फलंदाजावरती हावी होतोय. शांत म्हणजे नक्कीच क्रिकेटला शांत होऊ द्यायचं नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुमच्या नजरेत क्रिकेट येते गोलंदाजीला इरफान येत आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं हे 4थं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती मार्गस्थ आहे. 43 धावा. पहिला चेंडू चांगला टाकला. वा शानदार चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये मैदानाला गुदगुल्या करत महावीर सरांच्या हातामध्ये अगदी घुटण्यावरती जंप केली होती. क्रिकेटला वयाची अट नाही. तुमचा हुनर आणि तुमची ताकद, तुमची नजाकत, तुमच्या आदावरती फिदा होणारे प्रेक्षक भरपूर आहेत या मैदानाच्या बाहेर. 44 धावा स्कोर पटावरती आहेत. प्रत्येक षटकाराला 101 जावेद मुजावर यांच्याकडून. दादा इनामदार स्ट्राईक वरती आहेत आणि 3 षटकारासाठी 1100 रुपये. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भालोनी. वा या चेंडूला नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतो याच देही याच डोळा सलीम मेडॉनच्या दिशेमध्ये 44 धाव मैदानामध्ये घेतलेले आहे दादा इनामदार यांनी. प्रत्येक चेंडूला 1-1 धाव बनवणं मैदानामध्ये अनिवार्य आहे आणि 45 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. जे पुन्हा एकदा पुढचा चेंडू इरफानचा. यावेळेस चांगला चेंडू बॅटवरती घसरती कड लागते. चेंडू मैदानाला धरून चाललेला आहे. कार्पेटला धरून चाललेला आहे. लॉंग लेगच्या दिशेमध्ये यावेळेस धावचीची संधी असू शकते पण थोडासा दूर आहे. खेळाडू पोहोचलाय वेळेवरती. 2 धावा आताच्या मैदानात बाहेर येतात. 47 धावा आलेल्या आहेत. प्रति षटकाला जावेद मुजावर यांचं 101 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकाराला 1100 रुपयाचं पारितोषिक. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भाळवणी. चांगला चेंडू यावेळेस ऑन साईडला मैदानाची कड धरून चाललेला आहे. कार्पेटला धरून चाललेला आहे. अहमद चेंडूवरती येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं चित्त्याच्या गतीचं. एक सामना मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट. 48 धावा स्कोर पटावरती आलेला आहेत. शेवटचा बॉल असेल इरफानचा. समोर आहे दादा इनामदार. युवा सम्राट भालोनी संघाचा एक दावेदार फलंदाज दादा इनामदार. बॅटवरती चेंडू आलेला आहे. महावीर चेंडूच्या खाली आहे. सुटलं मुश्किल आहे. महावीर म्हणजे कॅचर बॉय, सिक्सर किंग, गोलंदाज, चारी बाजूने नावडलेला खेळाडू आहे. यांच्याकडे जर बॉल आला तर सुटणं मुश्किल आहे. आता मात्र 4 षटक 3 विकेट आणि 48 धावा मैदानामध्ये. आता जर मैदानामध्ये गेलाय तो नवीन फलंदाज कोण आहे सेट होण्यासाठी मला वाटतं 2-3 खेळाडू. सोमा मैदानामध्ये गेलेला आहे. सोमा कापसे. दादा इनामदार वेल बॅटिंग जबरदस्त. तर कमबॅक चांगला आहे सर. गेल्या सुरुवात केली आणि 48 धावेचा आकडा मैदानामध्ये आपल्या संघाला दाखवून मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. 5 षटकामध्ये 60, 70, 80 धावा. सर गोलंदाजाचं नाव सांगा. महावीर जगताप सर. अशोक लाले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोमा कापसे यांनी जर सलग 3 षटकार. जावेद मुजावर यांनी एक जरी षटकार मारला यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार मारा. पुन्हा नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्याकडून 1100. जगताप सर आहेत ना गोलंदाजीसाठी येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये जगताप सर. 48 धावा. सोमा कापसे तब्बल मला वाटतं 1,500-2 हजार रुपयाचं पारितोषिक सोमासाठी लागलेलं आहे. एजे फुलटॉस. ओहो ओव्हर पिच. बॅटच्या खाली टप्पा. ओव्हर पिच चेंडू. स्लो डिलिव्हरी. 48 धावेवरती आकडा मैदानामध्ये दिसतोय स्कोर पटाचा. जगताप सर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे तो म्हणजे एजे. ओहो हो बॅटच्या बॉलचा संपर्क नाहीये. एजेला प्रत्येक चेंडूला लॉक केलं जातंय. 2 बॉल आले शिल्लक फक्त.
48 धावा झाल्यात. आणि याही चेंडूला फसवलंय वाईट बॉल. पंचांच्या निकालातला चेंडू असेल. वाईट तर वाईट सफलता नियम नाही आपल्याकडे. वाईटला वाईट आहे. 49 धावा. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. 49. जगताप सर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पण समोर एजे आहे. होम ग्राउंड आहे. मैदान आपलं आहे. बॅट हातात आहे. काय होईल सांगता येत नाही. हो हलक्या हाताने पेच केलेला आहे. सोमा कापसेला स्ट्राईक दिलेला आहे. बघूया काय होतं ते. नाहीये यावेळेस स्ट्राईक बदलत आहे. सोमा ओहो आणि तिसऱ्या धावेसाठी धावत आहेत. सर पंचांशी खटखट करू नका. पंच हे दोन्ही बाजूनं तुमचेच आहात. त्यामुळे आता मात्र या 3 धावेनं मैदानामध्ये पुन्हा एकदा रोमांचक स्थिती आणून दिलेली आहे. सर जवळजवळ सर आपल्याकडे साईट अँगलचा कॅमेरा नाहीये त्याच्यामुळे रिव्ह्यू नाहीये सर. एकच प्रेक्षकांपर्यंत पोच करण्यासाठी ही स्पर्धा समोरच्या एका कॅमेऱ्याने आपण आजपर्यंत शोभा वाढवलेली आहे. 52 धावा झालेल्या आहेत युवा सम्राट भाळवणी संघाच्या. समोर सोमा कापसे एका षटकाराला 101 शेवटचा बॉल असेल. जावेद मुजावर यांच्याकडून पारितोषिक आहे. आणि हा चेंडू मैदानामध्ये येतोय निर्धाव पद्धतीचा. बावन्न धावा झाल्या. 53 धावेचं टार्गेट असेल. आज आमचे भावी मेंबर तथा सन्माननीय आमचे सहकारी मित्र भावी मेंबर म्हणले की साहेब जरा मनामध्ये आनंद होतो का नाही. काय का असं ना पण कालचा दिवस आम्ही अस्मरणीय आठवणीत राहणार आहेत म्हणलं साहेब. बरोबर आहे का नाही. तर नक्कीच सर आपण मैदानाशी येता निगडीत नातं या क्रिकेटशी जोडले गेलेले आहे. ते नातं मात्र आठवत असंच कायमस्वरूपी असावं. तुमच्या मैत्रीच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला अपेक्षा करतो. आणि तसेच आमचे आदरणीय मुन्ना साहेब इथं आलेले आहेत भावी मेंबर. चला मैदानात या. भाळवणी संघ पूर्ण 53 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. संयोजन आयोजन सुंदर केलेलं आहे. भाळवणी संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर आजचा जो गट आहे जांभूड संघ मैदानामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना काय घडल काय सांगता येत नाही. पण प्रथमतः भाळवणी संघाने बॅटिंग केलेली आहे. आता दादा जाकीर सोमा लाईन मध्ये जावा. लाईन मध्ये कॅप्टनचं काम आहे. दादा इनामदार यांना सगळं माहित आहे सर मैदानातलं काय घडतंय कसं घडतंय. पण जास्तीत जास्त धावा काढण्यामध्ये यश आलेलं आहे. 52 झालाय. 53 करायचा आहे. आणि मैदानामध्ये चर्चा होते. 53 धावा सुद्धा मैदानामध्ये आपल्याला अडवता येतात. पण संघ जांभूड आहे पुढे. ग्रामीण भागातला चांगला सुंदर असा संघ मैदानामध्ये. एजे या मैदानात फाटছে. खेळाडूंबरोबर एजे यायचं असतं. आज प्रेक्षकांची खूपच मोठी गर्दी आहे बरं का. आणि मुन्ना साहेब क्रिकेटची आवड लागली की नाही खरं सांगा. पहिल्यापासूनच आहे. तुम्ही क्रिकेटर आहात. जे फाउंडेशन तुम्ही उभं केलेलं आहे युवा सम्राट ज्यावेळेस संघ उभा होता तसे असे बरेच आपल्या भाळवणी मधले जुने जुने अगदी सुंदर आणि सुपर या क्रिकेटच्या दिशेने खेळाडू आहेत.
आणि कला क्रीडा पहिल्यापासून तुमचं रनिंग मध्ये मला वाटतं हायेस्ट स्कोर तुमचा आहे. तर जाऊया मैदानाकडे सर. 52 धावा 53 धावेचं लक्ष. पंच जरा उरकत घ्या पंच. चला पिलीव संघाचे आणि तांदुळवाडी संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स द्यायचा 0 मिनिटांमध्ये. पिलीव आणि तांदुळवाडी संघाचे कॅप्टन आपल्या टीमची लिस्ट घेऊन आमच्याकडे पोहोचवायचं आहे. या लवकर पिलीव आणि तांदुळवाडी. सामना संपल्यानंतर आपला लगेच सामना चालू होईल. पिलीव आणि तांदुळवाडी. तर मुन्ना साहेबांच्या फोनवरती कॉल येतोय. तथा सन्माननीय आमचे मित्र छोटू पाटील आज पुण्यामधनं लाईव्ह बघत आहेत. मित्रांनो बघा, पुणे काय, दिल्ली काय आणि मुंबई काय, आमच्या लाईव्हच्या माध्यमातून सगळं श्रेय आमच्या दिलदार सरांना जाते. DB 25 लाईव्ह या चॅनलला जाते. मित्रांनो एकदा सबस्क्राईब करा, त्या चॅनलवरती जावा, मॅचचा आनंद घ्या. ग्रामीण क्रिकेट मधला काय धमाका असेल तो तुम्हाला आज दिवसभरामध्ये पिलीव संघाचे आणि तांदुळवाडी संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. तर पुन्हा छोटू पटेल आम्हाला पुण्यामधून शुभेच्छा देत आहेत आणि लाईव्हला पाहत आहेत. त्यांचे मनापासून आभार. जेवढे आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत लिंक पाठवा. दिलदार भोसले 25 लाईव्ह म्हणजे DB 25 लाईव्ह. आणि आमचे मला सचिन सरांचे चिरंजीव आलेले आहेत तिथं. SK स्टार म्युझिकचे सर्व त्यांचे चिरंजीव, त्यांचंही स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाज मैदानामध्ये येतोय. स्वतः बापू आहेत. वा वा वा. बापू जाधव प्रॅक्टिस मध्ये असलेले खेळाडू मैदानात उतरलेले आहेत प्रतिदिवस. पहिला चेंडू दावेदार मैदानात खाली ठेवलाय, ऑप्टिकला ठेवलाय बापू जाधव यांनी. एक करणारा चेंडू मैदानामध्ये. गुड गोलंदाजी. जगताप सर आहेत स्ट्राईक वरती आणि केशव मला वाटतं नॉन स्ट्राईक वरती असतील. पुढील चेंडू बापूचा. पुन्हा एकदा तो चेंडू बापू. यावेळेस बापूने मैदानात गजर वाजवलेला आहे. बजरने किया इशारा. बापूचा हा मात्र दुसरा चेंडू मैदानामध्ये. सिग्नल देऊन जातोय की धावसंख्या नाहीये. 2 बॉल 0 धावा. जगताप सर स्ट्राईक वरती आहेत. पुढील चेंडू बापूचा पुन्हा एकदा. वा. याही वेळेस जबरदस्त फिल्डिंग मैदानामध्ये. तितकीच एकच धाव खातं खोललेलं आहे. पळून जर 3 धावा काढल्या तर मुन्ना मुजावर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पळून 3 धावा काढायचे. पुढचा चेंडू 27 चेंडू मध्ये 52 धावेचं लक्ष. आकुट टप्प्याचा चेंडू बापूने पुन्हा नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या निकालातला चेंडू आहे हा. व्हाईट बॉल अवंतर चेंडू मैदानात बाहेर आलेला आहे. 2 धावा 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावेचं लक्ष मैदानामध्ये असेल जांभूळ संघाला. आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बापूने वापसी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय. केशव वैयक्तिक आपल्या संघासाठी मैदानात नावासाठी गावासाठी जांभूळ या गावावरून आलेला आहे भाळवणीला. प्रति हा चेंडू हुक केलाय. बॅटची कडा लागते. टॉपचा किनारा आहे. स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये पहिली विकेट बापू जाधवच्या खात्यावरती. व्हॉट अ ब्रँडेड विकेट मैदानामध्ये. केशवला जागा सोडावं लागते जांभूळ संघाकडून. आता मैदानात कोण येईल. ग्रामीण भागातले सुद्धा खेळाडू स्टार सिटी मधल्या खेळाडूला लाजवतील असे खेळ मैदानामध्ये सादर करतात. त्यामध्ये पाहतोय आपण धावसंख्या 25 चेंडूमध्ये 51 ची आवश्यकता आहे. 2 धावा 5 चेंडू 1 विकेट.
3 षटकारासाठी नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार बाळवणी यांच्याकडून 1100 रुपये प्रति 2 विकेट. अजून 1 विकेट घेतली तर जावेद मुजावर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि मुन्ना इनामदार यांच्याकडून 3 धावा पळून काढल्या तर 200 रुपयाचं पारितोषिक मैदानात दिलं जाईल. पंचवीस बॉल मध्ये 51. आकुट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पुशपुल केलेला आहे. कव्हरच्या दिशेमध्ये मिड ऑफचा खेळाडू पुढे येतोय. दरम्यान चेंडू फील केला जातोय. दरम्यान इथेही पाहिलं गेलं तर 1 धाव मैदानात चोरटी मैदानात बाहेर येते. सर 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता जर बघितलं गेलं तर 50 धावेचं लक्ष्य, 3 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर. चला जाऊया मैदानाकडे. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज होम ग्राउंडचा संघ आहे युवा सम्राट. पिलीव संघाचे कॅप्टन आलेत का? पिलीव संघाचे कॅप्टन, तांदूळवाडी संघाचे कॅप्टन आणि पिलीव संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सामना मैदानात चालू आहे. युवा सम्राट भाळवणी वर्सेस जांभोडी या दोन्ही संघामध्ये. तर नवाब चिकन सेंटरच्या माध्यमातून 200 रुपये विकेट साठी येतात बरं का. नवाब चिकन सेंटरचे मालक यांच्याकडून 251 विकेट मिळाली की 251 रोख मैदानात. 23 बॉल 49. मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाणार 100%. यावेळेस गोलंदाजीमध्ये येत आहेत नितीन पवार. पवारांची पवार मैदानामध्ये नितीन पवार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट्स. ओहो, बॉल चांगला आहे, पेच चांगला आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. बापू यांनी जी गोलंदाजी मैदानात टाकली त्याचा दबाव मैदानामध्ये गोलंदाजावरती, क्षेत्र कुठलंही असू द्या मित्रांनो, पूर्णपणे तुम्ही स्वतःला झोकून दिल्यानंतर त्याचे प्राप्त आकडे येतील तुम्हाला. मैदानात लेट गेल्यानंतर दादा इनामदार यांनी वाह क्या बात है. यावेळेस गुड गोलंदाजीचा कॉल मैदानात आहे. जबरदस्त. 21 चेंडू 49 धावा. 49 धावेची आवश्यकता अजून 21 बॉल मध्ये. पुढील चेंडू पाहतोय आपण पवारांचा. पवार चांगला चेंडू, काय सुंदर खेळ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू चाललाय. चेंडू फरार येतो, दमदार, पॉवरफुल, बल्कि सुपर पॉवरफुल चौकार. 8 धावा आलेले आहेत. 20 बॉल मध्ये 45 धावेची आवश्यकता मैदानामध्ये आहे. नितीन पवार साठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे. नवाब चिकन सेंटरचे ऑनर सुरेश बाबा यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे 251. विकेट मैदानात घ्या, पैसे कमवा. 20 बॉल 45. 8 धावा झालेले आहेत. पुढील चेंडू नितीन पवार. जगताप सर यावेळेस लॉंग ऑफला चेंडू खेळायचा होता प्रयत्न. मिड ऑफला चेंडू एजेने अडवलेला आहे. एक पॉवरफुल फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. एजे 19 चेंडू 44. सामना जबरदस्त मैदानात रंगलेला आहे बरं का. 53 धावेचा सामना मैदानात. 19 चेंडू 44 धावेवरती येऊन टेकलेला आहे. वाव, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू थोडा दूर ठेवलेला आहे आणि पंचांचा निकाल माझ्याकडे येतो. दरम्यान पाहिलं गेलं तर इथं धावसंख्या झालेले 9 धावा. 9 धावा मैदानात बाहेर आलेल्या आहेत. आता चेंडू मैदानामध्ये असतील 18 बॉल मध्ये 44 धावेचं लक्ष्य. आणि पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी मैदानामध्ये टाकण्यासाठी बापू यांच्याकडे चेंडू दिलेला आहे.
आमिर डीजीचे मालक समीर मुजावर यांचं इथं आगमन होत आहे आणि त्यांच्याकडूनही एका विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. आमिर डीजीचे मालक धन्यवाद सर. समीर मुजावर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मैदानामध्ये बापूसाठी एका विकेटसाठी आहे. 18 बॉल 44. पाचशे आहेत का? वा वा डीजी मालक आता मात्र डीजीचा ठोका वाढलाय. 200 वरून डायरेक्ट 500 वर गेलेला आहे. समीर भाई हाऊस पाहिजे, हाऊसला मोल नाही. क्या बात है. बक्षीस लगाने वाले का दिल बड़ा है, जीतने वाले के इरादे मैदान में. काय होणार नहले पे दहला. ना मला एक्का व्हायचाय ना मला बादशाह व्हायचाय, मला जोकर व्हायचाय. 13 पानामध्ये गेल्यानंतर डाव पलटी झाला पाहिजे खटॅक. 18 बॉल 44. जगताप सर बॅट कडा चेंडू हवेत. यावेळेस पुढे आलाय तो म्हणजे दादा इनामदार. दावेदार विकेट मैदानामध्ये. ज्या खेळाडूने मैदानात प्रत्येक चेंडूला वेध घ्यायचं ठरवलं होतं तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो तंबूकडे. जगताप सर आणि समीर मुजावर साहेब यांचं 500 रुपयाचं पारितोषिक मैदानामध्ये बापूच्या खात्यावरती फिक्स. इकडे फिक्स आहे हो साहेब, नाद करायचा नाही. लावा ताकद या मैदानावरती. हॅशटॅग लावा बक्षीस. 17 बॉल 44. जांभूड संघाला जिंकण्यासाठी एक्झिट पोल नाही, सन्मानान देऊया की सगळं झाल्यानंतर सगळं देऊया पैसे, काय काळजी नाही. सामन्यामध्ये रोमांचक स्थिती. यावेळेस फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजे इरफान. वा मिडल स्टिकचा चेंडू बापूचा पुन्हा एकदा तोच लगातार चेंडू आहे. सटीक गोलंदाजीचा विध्वंसक गोलंदाजी केलेली आहे वैयक्तिक बापूने आतापर्यंत. पाहिजे तशा विकेटला मैदानात. शिवराज जाधव यांच्याकडून या चेंडूला जर विकेट निघाली तर 200 रुपये रोख. वा हवे चेंडू फायर केलाय. यावेळेस ऑन फायर आहे. जबरदस्त पॉवरफुल बल्कि सुपर पॉवरफुल. वाव 32 गुल सक्सेसफुल. आणि एक वॉर्निंग दिली जाते स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. मला वाटतं नक्की सर हाईटची वॉर्निंग दिली जाते स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. 1 बाउन्सची. चला जाऊया मैदानाकडे. 15 चेंडू 38. जांभूड संघाला जिंकण्यासाठी इरफान 2 चेंडू 6 धावा. एक स्फोटक षटकार पाहिला आपण. बापूचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर इरफान. आणि यावेळेस बापू ओहो प्रयत्न चांगला आहे. जबरदस्त एजीने प्रयत्न केला होता. असं वाटलं की झेल टिपला असता. डाय बी मारली असती तर नक्कीच मला वाटतं मैदान फाटलं असतं. कारण वजनदार गडी आहे हे जे नावातच वजन आहे. डाय मारायची होती. डाय मारली असती तर जोरदार टाळ्या वाजल्या असत्या. 14 बॉल 36. याही चेंडूला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल शिवराज जाधव यांच्याकडून. आणि या चेंडूला वाईट घोषित केलेले पंचांनी. बक्षीस भरपूर आहे साहेब. 3 धावा जर पळून काढल्या तर मुन्ना इनामदार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पळून 3 धावा काढायच्या साहेब. 500. वा 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 यावेळेस हवाई फायर असेल. एजे चला 100 रुपयाचं पारितोषिक पुन्हा जमा होतंय बापूच्या खात्यावरती. शिवराज जाधव यांचं 14 चेंडू मध्ये 35 धावेचं समीकरण असता मैदानामध्ये जे काय घडलं विकेटचं. 13 चेंडू मध्ये 35 धावेचं टार्गेट आता राहिलेलं आहे. एक्झिट पोल सांगतो मित्रांनो. जांभूड संघाला जिंकण्यासाठी अहमद आलेत मैदानामध्ये. एक मॅच विनर पारी खेळणारा खेळाडू मैदानात अहमद. अजून जरी एक विकेट काढली या चेंडूवरती तरी 101 रुपयाचं पारितोषिक शिवराज जाधव यांच्याकडून मिळेल मैदानामध्ये. आता मात्र बापू जाधव मैदानामध्ये चमकलेले आहेत. चला या बॉलला जर बोल्ड निघाला तर 500 रुपये पितांबर साहेबांकडून.
कालचं विराट रूप बघायचं होतं पितांबर साहेबांचं. हा 8 फूटचा चेंडू टाकला आला माझ्यावर खटॅक. हो काय चेंडू टाकलाय गोल्डन क्वीन चेंडू काटाकीर टाकाकीर. यावेळेस पंचांचा निकाल षटकाच्या दिशेने जातो. 3 विकेट 3 षटक 18 धावा 12 बॉल 35 धावा येणं गरजेचं आहे जांभूळ संघाला. 12 चेंडू मध्ये 35 धावेचं लक्ष्य. आता एका बाजूला आहे अहमद आणि दुसऱ्या बाजूला आहे भोला. 12 चेंडू मध्ये 35 धावा. युवा सम्राट भाळवणी वर्सेस जांभूळ या दोन्ही संघामध्ये चाललेला एक तगडा सामना मैदानामध्ये. 3 विकेट घेण्यामध्ये यश येत आहेत भाळवणी संघाला. पण जांभूळ संघाचे मैदानामध्ये दावेदार फलंदाज आहेत. 12 बॉल मध्ये 35 धावेची आवश्यकता आहे. आता गोलंदाजीसाठी वैभव. वैभव 12 बॉल 35. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा पाहतोय आपण. अकुट टप्प्याचा चेंडू वाईट बॉलचा इशारा प्रति पंचांचा निकाल. आणि याही चेंडूला जर विकेट मिळाली तर नक्कीच शिवराज जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस गुडल्याच पाठवरती जातोय. सरळ चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे रामलिंग असेल. रामलिंगने चेंडू सुंदर अडवलेला आहे. आणि रामलिंग म्हणजे जुना खेळाडू आहे बरं का या युवा सम्राटचा. जबरदस्त खेळाडू. 11 बॉल 33. प्रत्येक बॉलला विकेट मिळणं मुश्किल आहे पण मिळाल्यानंतर पारितोषिक मिळणार आहे. हा त्याशिवाय मजा नाही. एक राजा होता मित्रांनो. तो राजा इतका चतुर होता त्याच्याकडे एक प्रधान होता. प्रधान काय करायचा तुम्हाला सांगतो जरा नंतरच पुन्हा सांगतो. 11 बॉल 33. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भरकटतोय. बाहेर गेलाय ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांनी घोषित केलाय त्याला वाईट. अवंतर धावेचा चेंडू जर गेला मैदानात तर तो जांभूळ संघाला तुम्ही सोप्यामध्ये सामना ढिला करून देता. हे नक्कीच मैदानातलं चित्र असेल. 11 चेंडू आणि 32 धावा मैदानामध्ये येणारं समीकरण. ऑप्टिक जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न असेल वैभवला. अहमद स्ट्राईक वरती आहे. ओ या चेंडूला दावेदार धमाकेदार पॉवरफुल 32 गुल सक्सेसफुल कूल कूल डर्मी कूल सिक्सर खटॅक. यावेळेस 10 चेंडू 26चा आकडा मैदानात बाहेर येतोय. दहा चेंडू 26 धावा. युवा सम्राट भाळवणी वर्सेस जांभूळ या दोन्ही संघामध्ये रंगलेला सामना. बापूने गोलंदाजी सुंदर टाकली. त्यानंतर मैदानामध्ये जी आत्ताची खेळी मैदानामध्ये गेलेली आहे ती मात्र वैभवच्या खात्यामध्ये 9 धावा आतापर्यंत मला वाटतं खर्च केलेले आहेत. 9 धावा खर्च केलेले आहेत आणि या 9 धावा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हाई चेंडू बॅटची कडा असेल. ओ हो हो एक तेरी एक मेरी. तू शहनशाह है तो मैं बादशाह हूं और तुम बादशाह हो तो मैं शहनशाह हूं. एक षटकार एक विकेट. क्या बात है. आणि याही विकेटसाठी नक्कीच वैभवच्या खात्यावरती 101 रुपयाचं पारितोषिक शिवराज जाधव यांचं आहे. पैशाला नक्की सर किंमत आहे बरं का आजच्या काळामध्ये पण हौसेला मोल नाही. वैभवसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. या सुद्धा विकेटला इथनं जेवढ्या विकेट त्यांच्याकडे असतील तेवढ्या विकेटसाठी 101चं पारितोषिक शिवराज जाधव यांच्याकडून असेल. 9 चेंडू 26 धावा. आता मैदानात महावीर एक तगडा गोलंदाज फलंदाज. ओ हो वेगळी अदा. या चेंडूवरती खेळायचा प्रयत्न होता. बाहेरचा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न होता. आल्यानंतर भिरकायचाही प्रयत्न होता. एक छलांग मारली होती. थोडस सफल झाले होते पण दरम्यान 8 बॉल 26. प्रत्येक चेंडूला हिट करायचे आहे. 8 चेंडू 26. हा यावेळेस चांगला चेंडू
दरम्यान चेंडू जातोय स्क्वेअरला, रामलिंग चेंडू उचलतोय, यावेळी थ्रो आलेला आहे, काय फेकी आहे जबरदस्त. सगळ्यात जास्त दादा इनामदार आहे, जाकीरचा कालवा आहे. कट्टर क्रिकेटर आहे, बस जिंकणं नसा नसात आहे. 7 बॉल 24. वैभव पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. शिवराजचं पारितोषिक आहे 101चा विकेटला. ओहो महावीर काय पंच करत आहेत बघूया. इथं चेंडू चाललाय सरळ आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन, सीमारेषा फोडतो का. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ओय सोनियो, ब्युटिफुल चौकार. 6 चेंडू 20. आता काय होईल काय सांगता येत नाही. मॅच मैदानामध्ये इतकी रोमांचक स्थितीमध्ये आहे. 33 धावा सुद्धा या मैदानामध्ये रेकॉर्ड आहे साहेब. 33 धावा सुद्धा बनलेल्या आहेत. 33 धावा बनलेल्या आहेत आणि आता 20 पाहिजेत. 13 कमी आहेत. पण गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. आता कोण गोलंदाज असेल. मला वाटतं नागा यांच्याकडे, नागेश शिंदे यांच्याकडे दिली जाते का. पाण्याचं कॅन घेऊन मैदानात जायचं आणि फलंदाजाला थंडगार करायचं, त्याशिवाय विकेट मिळणार नाही. पाण्याची सोय केली आहे कमिटीला त्यांनी बरं का. आता मैदानात विचार चालू आहे, खुसूड चालू आहे. काय करायचं काय करायचं. क्रिकेट आहे, विचार केला पाहिजे. जवळजवळ आज रेकॉर्ड बक्षीस आहे बरं का. 3, 4, 5 हजारापर्यंत बक्षीस गेलं तर खेळाडूला. ज्यावेळेस मैदानात दादा इनामदार गेले ते वैभव, तर वैभवने या षटकात जर बघितलं गेलं तर सर 15 धावा खर्च केल्या. ती 1 विकेट मिळवली पण 15 धावा खर्च केल्या आहेत. इथं 20 धावेची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. काय होईल काय सांगता येत नाही. आता महावीरने पण कानमंत्र दिलेला आहे फलंदाजाच्या कानामध्ये, भोलाच्या कानामध्ये. भोला काय करतोय बघूया. भोला आता प्रेक्षकांच्या मनावर काय नाही. मैदानात ज्यांच्याकडे विश्वास असेल तर सोमनाथ कापसे मैदानामध्ये येत आहेत. सोमा कापसे सलग, अशोक लाले यांच्याकडून सलग 3 विकेटला 500 असेल. सूरज बाबाकडून 200 रुपये विकेटसाठी 200 रुपये. आणि शिवराज जाधव यांच्याकडून पुन्हा 100 रुपये. वाह, रोख पैसे आहेत बरं का सगळं. कापसे तुमच्यासाठी खास. भावा तुझी हवा. आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस लेग स्टंपाच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. तो लॉंग लेगला चेंडू चाललेला आहे. जमिनीला धरून यावेळेस 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र थ्रो केला आहे आणि आता या चेंडूवरती 1च धाव मिळालेली आहे. अजून आहे तसंच बक्षीस कापसे तुम्हाला कंटिन्यू आहे बरं का. 5 चेंडू 19 धावेचं लक्ष. षटकार आणि चौकार या 2 गोष्टीची आता या षटकाला एलर्जी आहे. षटकार चौकार गेला की समजा मॅच मध्ये पुन्हा रोमांचक स्थिती निर्माण झाली. वा, घुटना टेकलेला यावेळेस महावीरने. चेंडू सरळ चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथं मात्र दुसरी धाव निघते का. धावचीची संधी. जाकीर मात्र चुकते थोडासा. 3ऱ्या धावेसाठी पळत आहेत. मुन्ना इनामदार यांचं बक्षीस तुमच्याकडे येते का काय. खर्च होऊ द्यावर, चर्चा झाली पाहिजे. चर्चा तर होणारच उद्याच्याला. खर्च आमचा, चर्चा तुमची. चांगला चेंडू यावेळेस बॅकफुटला जाताना मॅच आता थोडीशी फसली जाते. नागेश पुन्हा एकदा आलेला आहे. वा वा, नागेशने रनिंग चांगली केलेली आहे बरं का. थ्रो केलाय आणि हा थ्रो जबरदस्त. महावीरला कळलंय की इथं मात्र मी स्वतः रन आउट आहे. याला म्हणतात खऱ्या क्रिकेटची ओळख. अपील नो ऑब्जेक्शन. सरळ आपल्याला कळलेलं आहे की आपण काउंट झालो नाहीत. नक्कीच महावीर सरांना मी शुभेच्छा देतो युवा सम्राट बालुनी चषकाच्या वतीनं. सर 3 चेंडू 16. 3 चेंडू आणि 16. आजचा हाफ कुणाकडे जाईल. चला, तांदुळवाडी आणि पिलीव आलेत का दोन्ही संघाचे कॅप्टन. टीम 11 दिल्या का सर. यानंतरचा होणारा सामना तांदुळवाडी आणि पिलीव. 3 चेंडू 16 धावा. कापसे पुन्हा एकदा. संघाला विकेट मिळाली बरं का ती मगाची. चला, पिलीव संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं. आपण आपल्या कमिटीला थोडीशी भेट घ्यायची. आपल्या कमिटीची. सुंदर असा चेंडू बॅकफुटला जाताना यावेळी चांगला खेळायचा आहे. परत धावचीची संधी होती. थ्रो केला तोही थोडासा गलत होता. बापूकडे चेंडू आलेला आहे. बापूने पुन्हा एकदा चेंडू मैदानामध्ये फेकलाय.
बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतं समीकरण बदलले. 2 बॉल 14, 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेचं लक्ष्य. सर आता औपचारिकता जी आहे मॅच मधली थोडी संपलेली आहे. तमाम प्रेक्षक मैदानामध्ये नजर लावून बसलेले आहेत. थोडीशी विश्वसनीय खेळी मैदानात नक्कीच फलंदाजाच्या दिशेने किंवा जांभूळच्या दिशेने थोडी कमतरता भासते. चांगला चेंडू, यावेळी चेंडू ऑफसाईडला खेळला जातो. 53 धावेचा सामना होता बरं का हा. आणि 53 धावेचा सामना नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती आणि शतरक्षणाच्या जोरावरती युवा सम्राट भालोनी संघाने आपल्याकडे खेचलाय. 1 बॉल 13, शेवटचा बॉल असेल कापसे यांचा. आणि हाही चांगला चेंडू मैदानामध्ये. एक सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकात पाहायला मिळाली सोमा कापसे यांची. आणि 40 धावेपर्यंत मजल मारता आली बरं का जांभूळ संघाला. पिलीव संघाचे कॅप्टन कुठे आहेत? हा इकडे याल ना बेटा. बापू जाधव, शिवराज जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक जे लावलेलं होतं ते माझ्याकडे जमा आहे. मी विनंती करेल बापूला पॅन्डॉलच्या समोर यायचं आहे. लाईनअप मध्ये यायचं सर आपल्याला. आणि डीजेचे मालक हा आमिर डीजेचे सर्वेसर्वा समीर मुजावर यांच्याकडून जे पारितोषिक आहे तेही बापूपर्यंत पोहोचलेलं आहे. वा. तांदुळवाडी संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. तर अजून 200 ही घ्या वैभव. शिवराज भैयाकडून हे पण 200 आहेत. एकदा सुंदर अशा जोरदार टाळ्या वाजवा बापूसाठी. बापू गुड गोलंदाजी न काय करता 700 रुपये जमा केलेले आहेत. बरंच काही मैदानात केलं हे सांगा की गोलंदाजी टाकलेली आहे. चला तांदुळवाडी संघाचे कॅप्टन, पिलीव संघाचे कॅप्टन. आणि या सामन्याचा सुपर हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बापू जाधव. बापू जाधव एक सुंदर अशी गोलंदाजी मैदानामध्ये टाकली आणि गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच. तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक आमिर डीजीचे सर्वेसर्वा आमचे मित्र समीर यांच्याकडून मिळालेलं पारितोषिक आणि तसेच शिवराजजी यांच्याकडून मिळालेलं पारितोषिक त्याचे हकदार आणि आताच्या मॅन ऑफ द मॅचचे हकदार बापू जाधव यांनी समोर यायचं आहे. मी कमिटीचे सर्वेसर्वा यांना विनंती करेल आपलं सन्मान चिन्ह समोर देऊन त्यांना नावाजायचं आहे. टॉस करा. मॅन ऑफ द मॅच द्या की. चला रवी सर आपण पुढे या. सन्माननीय रवी दादांना मी विनंती करतोय. तसेच मुन्ना इनामदार भावी मेंबर यांनी पुढे यावं. तसेच त्यांचे सहकारी मित्र डॉक्टर लाले सर असतील. रवी गवळी साहेबांनी पुढे यावं विनंती असेल. टॉस बॉक्स घ्या की पुढे. तसेच भावी मेंबर मुन्ना सर आहेत, डॉक्टर लाले सर आहेत, वैभव सर असतील, बापू जाधव. मॅन ऑफ द मॅच चे सन्मान चिन्ह बापू जाधव यांना दिले जात आहे. रविदादा गवळी यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते. चला मुन्ना सर आपण समोर या. ट्रॉफी घ्या. सर्वांनी ट्रॉफीला हात लावायचे. बापूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशा टाळ्याने टाळ्याच्या गजरामध्ये सन्मान करायचा आहे. साहेब आपला चेहरा दिसला पाहिजे. या साईडला मुन्ना साहेबांच्या साईडला या. या साईडला या.
धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह बापू सरांपर्यंत पोहोचतंय. चला चला टॉस करूया. सन्माननीय नवनाथजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. टॉस पण करून घ्या. वैभव टॉस करून घ्या. चला तांदूळवाडी आणि पिलीव टॉस साठी या पुढे. तांदूळवाडी आणि पिलीव संघाचे कॅप्टन काजी सर.